श्री राजेंद्र राजे साहेब, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी मित्र आणि माता पितांनो, सर्वप्रथम माझं इथे येणं कसं झालं. मी म्हाडातील एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मी मराठी चॅनलवर माझा एक अर्ध्या तासाचा प्रोग्राम होता. त्याचा रीटेलिकास्ट चालू होतं रात्री 12 वाजता. ते टेलिकास्ट चालू असताना आणि ते टेलिकास्ट आपल्या पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र राजे साहेब पाहत होते आणि तिथली माझी जी भूमिका त्या कार्यक्रमाच्या मार्फत त्यांच्याकडे पोहोचली. त्यांनी थोडंसं हेलावून त्यांनी मला रात्रीच कम्युनिकेशन करायला सुरुवात केली. कुर्ले, तुम्ही जी मांडलेली भूमिका आहे, माझ्या पक्षाचंही तेच धोरण आहे आणि मला वाटतं आपण एकत्र काम केलं पाहिजे. तसे आमच्या संपर्कात बरेचसे मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, राजकीय पक्षांचे काही नेते आहेत. यांना कधी वाटणार नाही तो प्रोग्राम बघून की विजय कुर्लेंना या संदर्भात आपण वरती त्यांना आपण कुठेतरी प्रतिसाद देऊया, त्यांना साथ देऊया, त्यांच्या बरोबरनं किंवा त्यांचा कुठेतरी उपयोग करून आपण पुढे जाऊया. कारण त्यांनी एक स्वतःसाठी व्यवस्था बनवून ठेवलेली आहे आणि तीच व्यक्ती यासाठी हात देऊ शकते की ज्यांना मनापासून या समाजामध्ये काहीतरी बदल घडवून आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. आता एवढ्या रात्री फोन करतात म्हटल्यानंतर, व्हॉट्सअपवर मेसेजिंग चालू आहे म्हटल्यानंतर मलाही हवे ना, मी त्यांना सरळ फोन करून मग चर्चाच आम्ही केली. ती चर्चाही काही थांबता थांबली नाही. आणि हे तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेला खरोखर मनापासून काहीतरी एक समाजासाठी करण्याची ज्यावेळेला मनात एक धमक असते, त्याच वेळेला माझ्यासारख्या सामान्य एका सामाजिक कार्यकर्त्याला एवढ्या रात्री फोन करून एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षानं या सगळ्या गोष्टी मांडणं हे तेव्हाच घडू शकतं. मित्रांनो, आम्ही अण्णांच्या नेतृत्वाखाली गेली 12-15 वर्ष या भ्रष्ट व्यवस्थेशी लढत आहोत. 2002 मध्ये अण्णांच्या संपर्कात मी पहिल्यांदा आलो. त्यानंतर माहितीचा अधिकार कायद्याचं आंदोलन, अधिनियमासाठी बिलचं आंदोलन चालू होतं. माझंही गाव काजिरड्या शेजारीच राजापूरमध्ये ओझर म्हणून गाव आहे माझं. मी अक्षरशः अण्णांच्या संपर्कात आल्यानंतर माझं संपूर्ण मी सगळं विसरून गेलो होतो. माझे आई बाबा आहेत, माझी भावंड आहेत, सगळं विसरून गेलो होतो आणि अक्षरशः वेड्यासारखं त्या माहिती अधिकार कायद्याच्या आंदोलनासाठी स्वतःला समर्पित केलं होतं. सायकलनं प्रवास करत होतो. वाटलू म्हणून गाव माहीत असेल, लांजा आहे, राजापूर आहे, ओणी आहे, अशा बऱ्याचशा ठिकाणी सभा घेतल्या. हा माहितीचा अधिकार म्हणजे नेमकं काय असणार आहे. तेव्हा लोक नेमकं म्हणायचे, काय बोलतो हा नेमका माहितीचा अधिकार, माहितीचा अधिकार काय होणार आहे त्याने उगा. आणि त्यात जवळचे जे कोण होते ते माझ्या विरोधात प्रदर्शन करण्यासाठी किंवा माझ्या विरोधात एक मतप्रवाह करण्यासाठी, काय नाही याचं मुंबईत काय भलं होत नाही, हा काय नोकरी करून काय कमवू शकत नाही आणि म्हणून अण्णांच्या नावाने 1-2 रुपये शाळांमधून गावांमधून जमा करून हा उगाच काहीतरी माहितीच्या आंदोलनाच्या खाली स्वतःचं पोट भरायसाठी हा काम करतो. ठीक आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, तेव्हाच आपल्याला कुठेतरी एक अधिक स्फूर्ती मिळते. आपला खरं अधिक खुलेपणानं आणि अधिक आपला पारदर्शकपणा आपल्याला पुढे जायला अधिक जोर मिळतो. त्या पद्धतीनं माझं काम सुरू होतं. त्यानंतर शेवटी अण्णांनी घोषणा केली 2003 ऑगस्ट 2003 9 ऑगस्ट 2003 पासून आमरण उपोषणाला आझाद मैदानमध्ये बसायचं. आम्ही अण्णांच्या खांद्याला खांदा लावून आझाद मैदानमध्ये उपोषण केलं. अण्णा उपोषणाला होते, आम्ही त्यांना तिथे सहभागी झालो होतो आंदोलनामध्ये. आंदोलन 9 दिवस 10 दिवस अगदी 13 दिवसापर्यंत स्ट्रेच झाला. अण्णांनी एक पाण्याचा एक अन्नाचा कणही त्यांच्या पोटात गेलेला नव्हता. शेवटी त्यावेळेच्या एनडीए सरकारला हरकतीत यावं लागलं. तेव्हाचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी आझाद मैदानात त्यांचं डेलिगेशन पाठवलं आणि अण्णांना सांगितलं, अण्णा तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या, माहिती अधिकार अधिनियमावर आम्ही साईन करून तुम्हाला 8 दिवसात त्याची कॉपी पाठवतो. अण्णांनी सांगितलं, या देशात एक तर मी राहीन किंवा या देशाला माहितीचा अधिकार मिळेल. जोपर्यंत
हा माहितीचा अधिकार देशातल्या प्रत्येक नागरिकांना मिळत नाही तोपर्यंत एकही अन्नाचा कण मी माझ्या पोटात जाऊ देणार नाही. ज्या वेळेला तुम्ही सिग्नेचर कराल, ज्या वेळेला तुम्ही राष्ट्रपतींची सही घ्याल त्याच्यावर आणि माझ्या हातात तुम्ही इथे बसल्या बसल्या त्याची कॉपी आणून द्याल, त्याच वेळी मी माझं हे आंदोलन समाप्त करेन. शेवटी पुन्हा हरकती देऊन लालकृष्ण अडवाणींना, त्यावेळेचे आपले आता लाडके सगळ्यांचे कैलासवासी डॉक्टर अब्दुल कलाम हे प्रेसिडेंट होते, राष्ट्रपती होते, त्यांनी साईन केली आणि दुसऱ्या दिवशी ताबडतोब त्याची कॉपी आझाद भारत आणल्यानंतर आपल्याला कायदा लागू झाला. मी असाच तरुण जोशमध्ये ही बातमी कानावर पडल्याबरोबर आझाद मैदानात माईक करून घोषणा देतोय, आमच्या आंदोलनाचा दणदणीत विजय आहे. आपल्या देशाला आता माहिती अधिकार, आपल्या राज्याला आता माहिती अधिकार लागू झाला. आता प्रत्येक नागरिक आता आमदार खासदार झाले, अशा घोषणा देतोय. अण्णांनी ताबडतोब ऑब्जेक्शन घेतलं आणि मला स्टेजवर बोलवलं. विजय, लोकांना माहिती अधिकार मिळाला म्हणून सांगण्यात काही चुकीचं नाही, पण आपल्या आंदोलनाचा दणदणीत विजय म्हणून तू बोलू नको का? कारण आपण इथं विजय आणि पराजयासाठी बसलेलो आहोत. आपण एक समाजात एक समाज परिवर्तन घडण्यासाठी बसलेलो आहोत आणि तू जर दणदणीत विजय म्हटलास तर ज्यांच्याकडून आपण हे करून घेतलंय त्यांना कुठेतरी अपमानित केल्यासारखं होईल, त्यांचा पराजय झाल्यासारखं होईल. त्याच्यामुळे आपल्याला त्यांनाही बरोबर घेऊन आपल्याला पुढे आणखी बरंच कामं करायचे आहेत आणि म्हणून असा दणदणीत विजय न म्हणता केवळ आता आपल्याला माहिती अधिकार मिळालाय म्हणून लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न. हे मी का सांगतोय? एखादा विजय आपल्याला मिळाला की आपल्याला ते डोक्यात जाईल नाही. आपल्याला ती भावना, तो संयम, त्या सगळ्या गोष्टी ठेवून आपल्याला पुढे जावंच लागेल. कारण आकाश फाटलेलं आहे, ठिगळ्या लावून काय होणार नाही. आपल्याला आकाशच बदलण्याची वेळ आलेली आहे आणि ते जर करायचं असेल तर अशा पक्षाची पुढे जर मोठी खरोखर बांधणी करायची असेल तर या संयमानंच आपल्याला पुढे जावं लागेल. आता राहिलं आपली लोकशाही. आजही मला कधी कधी कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये, कुठल्या ग्रामसभेमध्ये, कधी कुठल्या शाळांमध्ये जाण्याचा एक कधी कधी योगायोग येतो किंवा मला बोलवलंही जातं की पंचायत राजवर काहीतरी बोलण्यासाठी. आपण सगळ्यांनी काय केलंय, ज्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे तिकडे आपलं किंचितही लक्ष नाही आणि केवळ संपत्ती, पैसा, माझा पोरगा, माझी बायको, माझे आई बाबा यांच्याकडे अक्षरशः आंधळेपणानं पळत सुटले. आज माझा मुलगा शाळेतून घरात सुरक्षित येण्याची गॅरंटी नाहीये, पण तरी माझ्या पोरासाठी करण्यासाठी, पोराला उघड्यावर सोडून आपल्याला कुठेतरी काहीतरी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. आणि यापूर्वी पोरं, आपली मुलं ही खंडणीसाठी किडनॅप होत होती. आज मुलं आपल्या ह्युमन ऑर्गनच्या स्मगलिंगसाठी सुद्धा किडनॅप होत आहेत. तुम्हाला वाटेल कदाचित पोरगा किडनॅप झालाय म्हणून कोणाला तरी खंडणीसाठी फोन येईल, असंही नाही. त्याचे अवयव काढून घेऊन ते इथून स्मगल होऊन परदेशात दिले जातात आणि मुलांना कुठे फेकून दिलं जाते हे सुद्धा आज लोकांना कळत नाही. आजही 70-80% किडनॅप झालेली मुलं लोक तपासामध्ये पोलिसांच्या सापडत नाही. आणि अशी परिस्थिती असताना आपण तरीही कमाईच्या पाठीवर, आपली व्यवस्था म्हणून आपण त्याकडे कधी गांभीर्याने बघणार आहोत की नाही? आम्ही ब्रिटिशांच्या विरोधात मोठा लढा उभारला. काय तर ब्रिटिश म्हणे खूप जुलमी होते, खूप अत्याचारी होते. ब्रिटिशांनी 30 कोटी लोकसंख्येसाठी या देशामध्ये 50,000 किलोमीटरची लाईन, रेल्वे लाईन टाकली. किती? 30 कोटी लोकसंख्येसाठी 50,000 किलोमीटरची रेल्वे लाईन टाकली. आपली आज लोकसंख्या 125 करोड लोकसंख्या आहे. आज आपल्याला 2.25 लाख किलोमीटरची रेल्वे लाईन हवी होती. त्याच्यात आपल्या नालायक ना करते राजकारण्यांनी 5,000 किलोमीटरची सुद्धा त्याच्यामध्ये भर टाकली नाही. आणि त्याचेच परिणाम म्हणून आज आपण दर दिवशी या ट्रेन खाली चिरडून मरत आहोत आणि मेलेला आपल्याला दुसरा वाटतो, पण परिस्थिती तशी नाहीये. आपणही त्याच लाईन मध्ये उभे आहोत. वाट कसली बघतोय? आपण कधी ट्रेन खाली चिरडून मारणार आहोत याची? ही व्यवस्था आपल्याला सुधारावं असं कधी आपल्याला निश्चित वाटत नाही. त्यासाठी संघर्षाने पुढे वाटत नाही. कारण आम्ही या समाजात ज्या वेळेला आम्ही जातो त्यावेळेला एखाद्या विशिष्ट ठिकाणचं काम झालं की लोक पुन्हा आपल्या मार्गाला लागतात, आणखी पुन्हा आहे तसंच त्यांचं जीवन सुरू. असं करून नाही जमणार.
मुलांना तुम्ही एज्युकेशन द्या, पण मुलांना तुम्ही पहिले या व्यवस्थेचं एज्युकेशन द्या. ही लोकशाही ज्यावेळेला आपल्या हातात दिली गेली तेव्हा 3 महत्वाच्या व्यवस्था आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये बनवून दिल्या. एक लेजिस्लेचर विधिमंडळ, दुसरं एक्झिक्युटिव्ह मंत्रिमंडळ आणि तिसरं ज्युडिशियरी न्यायमंडळ. पण अपेक्षा होती ही दोन्ही मंडळ स्वायत्त राहतील, त्यांची सँक्टिटी त्यांचे पावित्र्य हे अबाधित राहील. पण दुर्दैवानं आज 60-65 वर्षानंतर मंत्रिमंडळानं विधिमंडळावर कधीच कब्जा करून टाकले. आणि आता ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी बिलच्या नावाखाली हे लोक आपल्या ज्युडिशरीलाही कंट्रोल करायला चालले. म्हणजे उद्या आज सरकारनं आपल्यावर अत्याचार केला तर आपण कोर्टात जात होतो, तर उद्या आपल्याला आश्चर्य वाटायला नको की आपल्या कोर्टाचे दरवाजे बंद होऊन जातील. जज कोण असणार हे सरकार ठरवण्याचं धोरण. आम्ही ज्यांना इथे सर्वमतानं बहुमतानं पाठवून दिलं, तर आज ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी खाली बिल खाली या ज्युडिशरीमध्ये पण एन्क्रोचमेंट करण्याचा प्रयत्न करतायत. पण आमच्यासारखे कार्यकर्ते ते खपवून घेणार नाहीत. जे येतील ते येतील मागून, पण आम्ही आमचा लढा सुरू ठेवू. असं मुळीच नाही की शहीद भगतसिंग त्यावेळेला फासावर गेले म्हणजे सध्या कोणी या देशामध्ये समाज परिवर्तन करण्यासाठी काम करत नाहीये. आजही या समाजात लोक काम करतायत. आमच्या कित्येक सहकार्यांनी जीव घेणे हल्ले सहन केले आहेत. त्यातले कित्येक जण जायबंदी झाले. काही होणार लोकांनी तर आपले प्राणांना सुद्धा बलिदान दिलेलं आहे माहिती अधिकार कायद्याखाली या व्यवस्थेशी लढताना. पण फक्त त्या विकाऊ मीडियामुळे ते लोक तुमच्या समोर येत नाहीये. आजही त्यांना मारलं जात आहे. आजही त्या ब्रिटिशांच्या काळात जसं हत्या होती तशी आजही त्यांची हत्या होते. पण तुमचा बारीक लक्ष त्यांच्यावर असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुमचा त्यांना सपोर्ट मिळेल अधिक ताकदीने तुमच्यासाठी लढतील आणि तुम्हाला जी हवी तुमच्या स्वप्नातली जी व्यवस्था आहे, तुमचं जे उज्ज्वल भविष्य तुम्ही पाहता ते तुम्हाला उज्ज्वल भविष्य मिळेल. पण तुम्हाला कान डोळे उघडे ठेवे लागतील. टीव्हीवर काय चालतं त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष आजूबाजूला काय घडतं हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आजच्या क्षणाला अगर तुम्ही या कार्यक्रमात मला अविस्मरणीय आणखीन आठवणी ठेवण्यासारखा क्षण म्हणून कुठला तुम्ही विचारला तर राजे साहेबांनी आमचे ते मुस्लिम बंधू याच्यामध्ये गळा भेट घातली तो माझ्यासाठी खूप मोठा अविस्मरणीय क्षण. एका ठिकाणी आम्हाला दोघांना आपसात फोडून एक डोक्यांसमोर उभं करण्याचं राजकारण करत असताना आपण जेव्हा एक दुसऱ्याला असा गळा एक दुसऱ्याला गळा भेट देतो ह्याच्यापेक्षा मोठं कुठलंही युनिटी असू शकत नाही देशामध्ये. आणि हेच आपल्याला वातावरण टिकून ठेवल्याशिवाय आपल्याला चांगलं भविष्य आपल्याला आणि आपल्या मुलांना मिळणार नाही. म्हणून अण्णा काय म्हणतात, या देशाला पक्ष आणि पार्ट्यांनी भविष्य राहिलेलं नाही. म्हणजे काय, पक्ष नको अशी अण्णांची भूमिका नाही. या देशामध्ये पक्ष असण्यासाठी पक्ष म्हणून एक वेगळी त्याची पावित्र्यता होती. एका विचाराचे लोक हे संघटितपणे निवडणुका लढून आपल्या पवित्र लोकशाहीच्या मंदिर राज्यासाठी विधानसभा आणि केंद्रासाठी संसद मध्ये जातील ही त्याच्या बाबतीत भूमिका होती. पण यांनी या सगळ्या स्वतःच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या करून टाकलेल्या. म्हणजे आपण गावी कोकणामध्ये एका नदीच्या काठावर बसून नाही का जातो, मासे गरवायला बसतो, माहित असेल मला सगळ्यांनी अनुभव घेतला असेल बऱ्याच लोकांनी इथे. मग कोण त्या गरीला गांडूळ लावतो, कोण पीठ लावतो, कोण काहीतरी आणखीन लावतो, कोण काहीतरी मच्छी दुसरी असेल ती लावतो आणि माशांना वाटतं हा माझ्यासाठी मस्त खाणं आणलंय आणि आपण मासे त्याला भुलतात आणि त्यांच्या गळाला लागतात आणि गळाला लागले की ते मस्तपैकी वरती काढून हे सगळे वरती गरवणारे एकत्र बसतात, मसाला बिसाला लावून मस्तपैकी मजा मारतात. आपण या माशाच्याच भूमिकेत सध्या आहोत आणि वरचे राजकारणी हे गरवणारे. यांना तुमच्याशी काय पडलं नाहीये. एकदा का तुमची मतं त्यांच्या पारड्यात पडली की त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना ठिकठिकाणी त्याची सौदेबाजी करायची आणि स्वतःची घरं भरायची, एवढाच उद्देश या पार्ट्यांचा झालेला आहे. आणि म्हणून अण्णा जे म्हणतात त्याच्या पाठीमागे एक अण्णांचं एक आणि ते योग्य आहे आणि अण्णांचा एक विचार आहे त्याच्या पाठीमागे. पक्ष आणि पार्ट्या फक्त आपला एका विचाराच्या लोकांनी संघटितपणे या देशामध्ये निवडणुका लढवून त्या आपल्या लोकशाही पवित्र लोकशाही मंदिरांमध्ये जाण्यासाठी त्याचं एक पावित्र्य आहे. पण ज्या क्षणी तुम्ही निवडून येता त्यावेळी पक्षाच्या चपला बाहेर घेऊन तुम्ही ग्रामपंचायत,
विधानसभा आणि संसदेत प्रवेश केला पाहिजे. कारण ग्रामपंचायतीत सुद्धा ग्रामपंचायतीपेक्षाही मोठी ग्रामसभा आहे आणि ग्रामसभा जे ठरवतं ते फक्त अंमलबजावणीचं काम ग्रामपंचायतीकडे आहे. संसदेतही तेच अपेक्षित आहे, पण संसद पूर्ण कब्जा करून टाकलाय मंत्रिमंडळाने. म्हणजे जसं इकडे ग्रामपंचायत तशी तिकडे मंत्रिमंडळ. आणि तेवढंच नाही, त्यांचा हा कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी आणखी मोठी हिंमत केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी व्यवस्थित घटना केलेली होती त्या घटनेमध्ये पण स्वतःसाठी बदल घडून आणला. काय तर अँटी डिफेक्शन बिल, अँटी डिफेक्शन ऍक्ट नावाची गोष्ट त्यांनी करून त्यांनी काय केलं, जर का पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात एखादा खासदार संसदेमध्ये जर लोकांसाठी जरी आवाज उठवत असला तरी अँटी डिफेक्शन ऍक्ट खाली त्याची खासदारकी रद्द करायचा अधिकार त्यांनी पक्षाच्या अध्यक्षाला उठवला. खरं तर अपेक्षा ही आहे की एकदा तुम्ही संसदेत गेलात तर तुमच्या पक्षाच्या चपला बाहेर ठेवायच्या आणि तिथे संसदेचा सदस्य म्हणून तुम्ही तिथे भले तुमचा पक्ष जरी एखाद्या तुमच्या या देशातल्या नागरिकांच्या विरोधात एखादा कायदा किंवा भूमिका घेत असेल तर तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या विरोधात सुद्धा तुम्हाला बोलण्याचा अधिकार तिथे असला पाहिजे. तो अधिकार सुद्धा खासदाराचा या नालायकांनी काढून घेतला. आणि म्हणून म्हटलं मी, आकाश फाटलेला आहे, नुसती ठिगळं लावून जमणार नाही. आणि खरोखर आपल्याला जर हा पक्ष पुढे या देशामध्ये काहीतरी वेगळा बदल घडवण्यासाठी मोठा करायचा असेल तर संयमानं आपल्याला भूमिका पुढे घ्यावी लागेल. आणि आज पक्षाच्या नावानं आपण समाजाकडे गेलो तर तेवढी विश्वासार्हता राहिलेली नाही. तुम्ही तुमचं काहीतरी काम उभं करावं लागेल. आणि म्हणून आज ग्रामपंचायत मिळाला, आपणही तेच केलंय. आप पक्षाचे अध्यक्ष जे केजरीवाल आहेत त्यांना सुद्धा जेव्हा रिअलाइज झालं नाही मला काहीतरी मॉडेल जोपर्यंत मी या देशासमोर आम आदमी पक्ष ठेवत नाही तोपर्यंत माझा पक्ष वाढणं मुश्किल आहे, म्हणून त्यांनी सुद्धा तिकडे दिल्लीमध्ये कॉन्सन्ट्रेट केलंय. आपण सुद्धा काजिरडा ग्रामपंचायतीवर कॉन्सन्ट्रेट ठेवून आपला एक पक्ष, एक वेगळा पक्ष आहे, या अण्णा हजारेंना जो अभिप्रेत असणारा जो पक्ष आहे त्या पद्धतीने आहे. अशा पद्धतीने आपण जर पुढे गेलो तर नक्कीच आजही लोक अन्याय अत्याचाराखाली आणि शोषणाखाली दडपशाहीखाली असलेली लोक अशा कुठल्या तरी पक्षाची वाट बघतायत. नक्कीच त्या पक्षाचा स्वीकार होईल एवढं सांगून मी तुमच्या या पक्षाच्या भविष्य वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विजयजी. आपण माहिती अधिकाराचा प्रभावी उपयोग करून भ्रष्ट प्रस्तावित राजकारण्यांच्या विरोधात धारदार संघर्ष उभा केलेला आहे. आपल्या या संघर्षमय वाटचालीला धर्मराज्य पक्षाची नेहमीच साथ असेल आणि धर्मराज्य पक्ष कायम आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्या वतीने मी आपल्याला देतो. त्यानंतर मी मगाशी स्वागत करताना उल्लेख केला त्या अंजलीजी दमानिया यांच्या अतिशय निकटच्या सहकारी आणि ज्येष्ठ समाजसेविका रोशनीजी राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करा. नमस्कार. इथे जमलेले माझे सर्व बंधू भगिनी, स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि धर्मराज्य पक्षाचे सर्वेसर्वा माननीय राजन राजे यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि आपल्या सर्वांचे आभार मानते की तुम्ही आज, खरं सांगायला गेलं तर मी काही ज्येष्ठ कार्यकर्ती, समाजसेविका वगैरे हे जे काही शब्द वापरलेत हे खूप जड वाटत आहेत मला वाटतं मीच नाही, आपल्या देशातल्या प्रत्येक स्त्री पुरुषांना आपल्या नुसतं फक्त आपल्या पायापुरतं, आपल्या घरापुरतं बघण्यापेक्षा थोडंसं बाहेरही वाकून बघायला शिकलं पाहिजे. आणि काय घडतंय हे जेव्हा आपण बघायला लागू, आपल्या आजूबाजूला काय होतंय याकडे जेव्हा आपण लक्ष देऊ तेव्हा जे काय आता घडतंय हे नक्कीच घडणार नाही. सगळ्यात पहिले मला आभार मानायचे होते ते श्री राजन राजे यांचे. त्यांनी सौ अंजली दमानिया यांना आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पाचारण केलं होतं. त्यांच्या वतीनेच मी तुम्हाला आज जे काही बोलणार आहे ते खरं तर त्यांच्या वतीनेच आहे. त्यांनी सर्वप्रथम तुम्हा सर्वांची माफी मागितली आहे. त्यांच्या स्वतःच्या आरोग्याच्या तक्रारीमुळे
तब्येतीच्या तक्रारीमुळे आज त्या इथे हजर राहू शकल्या नाहीत आणि तब्येतीची तक्रारही तशी मेजर असल्या कारणाने त्या आल्या नाहीत, नाही तर साध्या सुध्या तब्येतीच्या तक्रारींना त्या कधीच दाद देत नाही. आज जामदा काजिरडा या गावच्या मंडळींनी धर्मराज्य पक्षाच्या नेतृत्वात जो काही विजय संपादन केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे अंजली दमानी यांच्या वतीने मनापासून आभार मानते, त्यांचं अभिनंदन करते. आणि मला नक्की खात्री आहे धर्मराज्य पक्ष जी तत्व घेऊन आज पुढे चालला आहे, ज्या तत्वातून त्याची निर्मिती झाली आहे, त्या तत्वांना पुढे घेऊन हाताशी धरून जर ही सर्व मंडळी पुढे जाणार असतील तर नक्कीच ही वाटचाल फार दूरपर्यंत जाईल याची मला खात्री आहे. आज याची फार गरज आहे. आज गावोगावच्या महिला खरंच या राजकारणात आल्या आणि त्यांनी जसं आपलं घर चौफेर लक्ष ठेवून त्या जशा चालवतात तसंच त्यांनी या ग्रामपंचायती, ह्या विधानसभा आणि ही संसद चालवायला सुरुवात केली तर नक्कीच हा देश आपल्या कुटुंबाप्रमाणे उन्नतीकडे जाईल.